नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत. राज्यात कालच विधानसभेसाठी मतदान झालं आणि त्यानंतर जे काही एक्झिट पोल आले, त्या एक्झिट पोलमध्ये जवळपास 8 ते 9 एक्झिट पोल आले. त्यामध्ये 6 ते 7 एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजूने कौल देत आहेत आणि 1-2 एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी असा एक अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. महाविकास आघाडी सत्तेत येईल. तर आता आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी यांच्याशी. तर अनिकेतजी, नमस्कार. काय वाटतं तुम्हाला आता कालचे जे एक्झिट पोल आले त्यानंतर जे काही महायुतीच्या बाजूने एक्झिट पोलने कौल दिलेला आहे, पण हा एक्झिट पोल हरियाणा आणि मागच्या जे लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या वेळेला हा, तर त्या याच्यामध्ये जो काही एक्झिट पोलचा विपरीत परिणाम आले किंवा एक्झिट पोल आणि रियालिटी म्हणजे जो निकाल आला त्याच्यात बराच फरक दिसत होता. तर हा या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवण्यासारखा आहे? एक्झिट पोल हे खरं तर जास्त प्रामाणिकपणे त्यात चित्र व्यक्त करतात असा आतापर्यंत अनुभव आहे. कारण लोक मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर सहसा खोटं बोलत नाहीत की मी अमुकला मत दिलं की दिलं नाही, अशा प्रकारे ते बोलत नाहीत. परंतु हरियाणा आणि लोकसभा या विशेषतः लोकसभा 24 मध्ये जो काही गोंधळ होता तो परसेप्शनचा होता की भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे असं जे परसेप्शन देशभरात सगळीकडे होतं तेच मीडियामध्ये होतं आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या डोक्यातही तेच परसेप्शन तयार होतं. त्याचा फटका फार मोठ्या प्रमाणात बसला असं मला वाटत नाही. काही प्रमाणात बसला नक्की. म्हणजे विशेषतः उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात या 3-4 राज्यात त्याचा मोठा फटका जाणवला. पण त्याची कारणं ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात जे मतदान झालं त्याच्यामध्ये जे आपले भाग येत होते त्याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. त्यावेळेला संविधान बदलणार हे जे कथन आहे ते अधिक वेगाने पसरत गेलेलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं दुसऱ्या टप्प्याच्या नंतर तिसऱ्या टप्प्यापर्यंत. तेव्हा ते थोडं कमी झालं आणि मग पुढच्या टप्प्यात जे मतदान झालं त्यात आपल्याला परत महायुतीच्या बाजूने महाराष्ट्रात देखील कौल मिळाला असं आपल्याला दिसतं. म्हणजे विदर्भ, मराठवाडा इथल्या जागा गेल्या पण त्या इकडच्या थोड्या वाचल्या असं आपल्याला महायुतीच्या बाबतीत म्हणता येतं. शिवाय लोकसभेचे जे निकाल जे आहेत ते पण पुरेसं चित्र स्पष्ट करणारे नाही आहेत एवढ्यासाठी की 6 लोकसभा विधानसभा मतदारसंघ एका लोकसभेमध्ये आहेत. त्यातल्या 4 ठिकाणी एक पक्ष मोठ्या प्रमाणात पुढे आहे आणि पुढच्या 2 मतदारसंघामध्ये जिथे ठरवून मतदान केलं गेलं म्हणजे मालेगावचं उदाहरण अगदी प्रसिद्ध आहे. मालेगाव ग्रामीणमध्ये धुळे लोकसभेमध्ये 5 मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार जे माजी संरक्षण मंत्री आहेत डॉक्टर भामरे ते पुढे आहेत आणि एका मतदारसंघामध्ये शोभा बच्चाव काँग्रेसच्या या तो लीड तोडून आणखीन 2-3 हजारांनी पुढे जातात आणि 3-4 हजारांनी यांचा पराभव झाला डॉक्टर भामरेंचा. दोघे डॉक्टर आहेत पण भामरे प्रॅक्टिसिंग सर्जन पण होते. तर ठीक आहे, अशा प्रकारचे हे जे निकाल आहेत ते सत्यचित्र किंवा मतदारांचं किंवा महाराष्ट्राचं सत्यचित्र प्रगट करणारे नाहीयेत असं मला वाटतं. आता लोकसभेच्या नंतर जे 6 महिने गेलेले आहेत त्यामध्ये महायुती सरकारनं जी मोठी पावलं उचलली आणि हरियाणाच्या बाबतीत मला असं जाणवतं की हरियाणामध्ये पण तिथल्या स्थानिक सरकारनं तिथल्या भाजपच्या पक्षीय यंत्रणेनं आणि एकूण संघाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तिथे जे काही काम केलं हरियाणामध्ये त्याचं प्रतिबिंब माध्यमामध्ये उमटत नव्हतं. त्यांना पत्ता नव्हता नेमकं काय चाललेलं आहे आणि त्या आधीच्याच त्यांच्या डोक्यात ज्या लोकसभेच्या निकालाच्या जे पडसाद त्यांच्या डोक्यात होते 5 ठिकाणी भाजप जिंकली होती, 5 ठिकाणी काँग्रेस जिंकलेली होती. त्यामुळे काँग्रेसचं प्राबल्य आहे असं लोकसभेचं चित्र होतं. ते घेऊनच माध्यमाचे लोक देखील पुढे चालले. ते घेऊनच ती एक्झिट पोल व्यक्त झाली. त्यामुळे एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात मोठा फरक पडलेला हरियाणात दिसला. त्याच्या उलट महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला असं दिसेल की माध्यम हे सावधपणे विचार करतायत हरियाणामध्ये काय झालं आणि भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या सरकारनं महाराष्ट्रात काय केलं गेल्या 6 महिन्यात याचं थोडंसं मूल्यमापन अधिक चांगल्या पद्धतीनं माध्यमामध्ये देखील आता होतंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमामध्ये एक सावधपणा आलेला आहे.
लोक त्या पद्धतीनं मत व्यक्त करताना ते कसं इंटरप्रेट करायचं याची एक जाण थोडीशी माध्यमामध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की 6 एक्झिट पोल मध्ये भारतीय जनता पक्ष आजचा पण जो एक ऍक्सिसचा एक्झिट पोल आलाय त्यातही महायुतीच्या बाजूने आता आणखी एक पोल आज आलेला आहे त्याच्यामध्ये देखील महायुतीच मोठ्या प्रमाणात पुढे गेलेली आहे. मला असं वाटतं की थोडंसं वस्तुस्थितीच्या जवळ जाणारं असं चित्र असावं. 23 तारखेला आपल्याला याच्यामध्ये नेमकं सांगता येईल. मग आता तुम्ही म्हणताय महायुतीच्या म्हणजे महायुतीच्या बाजूने जो हे कौल दिलेला आहे किंवा महायुतीच्या बाजूने जे एक्झिट पोल आलेत, तर याच्यामध्ये कोणत्या म्हणजे शासकीय योजना जे महायुतीने जे राबवलेल्या योजनांचा परिणाम आहे की बटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद हे विषय चालले, कुठले विषय जास्त लोकांना भावले असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की विकासाचा विचार महाराष्ट्रातली जनता अधिक पद्धतीनं करते, चांगल्या पद्धतीनं करते आणि विकास कसा झाला हे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये युती सरकारनं दाखवून दिलेलं आहे. त्यांनी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली, उद्योगांना चालना दिली, जे बंद पडलेले प्रकल्प होते ते सगळे सुरू केले, मोठे रस्ते पूर्ण केले आणि त्याचा फायदा लोकांना व्हायला लागला. हे सगळं चित्र लोकांच्या डोळ्यापुढे आहे, त्याचा नक्की फायदा झालेला असेल. शिवाय लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात थेट अधिकचे पैसे देणं किंवा महिलांना गॅस सिलेंडर अधिक देणं, अशा ज्या काही योजना महायुती सरकारने जाणीवपूर्वक लोकसभा निकालानंतर अधिक प्रकर्षाने राबवल्या किंवा त्याची अंमलबजावणी होण्यासाठी धडपड केली. मी तुम्हाला सांगतो की जेवढ्या आमदारांच्याकडे मी चर्चा करतो त्याच्यातून मला असं जाणवतं की लाडकी बहीण योजना बजेटमध्ये अनाऊन्स झाल्याबरोबर महायुतीचे जे जागरूक आमदार काही काँग्रेसमध्ये पण असतील ते सगळे जागे झाले आणि त्यांनी ह्या योजनेचा फायदा आपल्या मतदारसंघात अधिकाधिक पोहोचवण्याच्या दृष्टीनं काय करता येईल अशी पावलं टाकली, तशी यंत्रणा त्यांनी आमदारांनी राबवली. गावागावात आपले कार्यकर्ते तयार केले आणि त्यांना सांगितलं का तुम्ही बाकी काही करायचं नाही, फक्त या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे. अशा प्रकारे एकेका मतदारसंघात लाख-लाख, दीड-दीड लाख फॉर्म भरले गेलेले आहेत. एकेका जिल्ह्यात 10-10 लाख पर्यंत फॉर्म भरले गेलेले आहेत. याचा कुठेतरी नक्की परिणाम झालेला असेल आणि 5 ते 10 हजार मतं ही जर वाढीव प्रमाणात एकेका विधानसभेमध्ये मिळत असतील आणि आता असं दिसतं की महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे एक आकडा आपल्यापुढे आज सकाळी एका वृत्तवाहिनीवरती कोल्हापूरच्या मतदानाचा आला. त्या मुलाने असा एक निष्कर्ष तिथून काढला होता की मागच्या निवडणुकीमध्ये 12 लाख महिलांनी मतदान केलेलं होतं जिल्ह्यामध्ये. यावेळेला ते मतदान 16 लाख महिलांचं झालेलं आहे, असं त्याने स्थानिक आकडेवारी गोळा करून तो निष्कर्ष काढला. अद्याप निवडणूक आयोगानं अधिकृत आकडेवारी याची जाहीर केलेली नाहीये. ती झाली असती कदाचित उद्या सकाळपर्यंत होईल, आज रात्री होईल. त्याच्यामध्ये आपल्याला अधिक ठामपणाने सांगता आलं असतं की महिलांचं मतदान किती वाढलंय. मी असं काय म्हणत नाही की सगळ्या वाढलेलं महिलांचं मतदान हे फक्त महायुतीला झालं असेल, असं अजिबात नसेल. स्थानिक उमेदवार जे आहेत त्यांचं जे प्राबल्य आहे किंवा त्यांचं जे मतदारांना बाहेर काढण्याचं कौशल्य आहे याचा परिणाम देखील झालेला असतो आणि विरोधी पक्षांकडे देखील हे मतदान काही यातलं गेलंच असेल. परंतु लोकसभेच्या मतांमध्ये जो एक फक्त अर्ध्या टक्क्याचा किंवा पाऊण टक्क्याचा एवढा जो फरक होता तो फरक भरून महायुतीच्या बाजूने तो एक वाढीव मताचा टक्का जाणं हे अगदीच शक्य झालेलं असेल. त्याच्याशिवाय दलित आणि मागासवर्गामध्ये जी एक भावना झालेली होती की हे सरकार आमच्या विरोधात आहे किंवा आमच्या विरोधात आरक्षण रद्द करण्याची पावलं उचलली जातील, ही भीती नक्की कमी झालेली आहे. ते जाणवतं आपल्याला लोकांशी बोलल्यानंतर. त्याचाही एक परिणाम म्हणजे ह्या सगळ्या विकासाच्या संकल्पना, योजना आणि त्याच्याबरोबर नॅरेटिव्ह मध्ये जो बदल घडवून आणला त्याचा झालेला परिणाम. आता बटेंगे कटेंगे आणि हे जे काय आहे ते जे मुस्लिम समुदायाच्याकडनं त्यांचे जे प्रमुख म्हणवणारे किंवा लीडर म्हणवणारे असे जे मुल्ला मौलवी आहेत त्यांच्याकडनं जी विधानं किंवा त्यांचे जे काही पत्रव्यवहार जो प्रसिद्ध झाला आणि त्यांनी जी काही आवाहनं केली त्याला एक साहजिक प्रतिक्रिया येणं अगदी साहजिक होतं आणि तशी ती प्रतिक्रिया ही बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है याच्यातून आलेली आहे. त्याचाही एक भाग जे भाजपचे मतदार
किंवा महायुतीचे मतदार हे कदाचित लोकसभेच्या वेळेला थांबून राहिले होते घरी, की 400 येणारच आहेत, मी कशाला जाऊ मतदानाला. अशा लोकांना जाणीव करून देणारं की तुम्ही पण धोक्यात येऊ शकता, तेव्हा तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे, ही जाणीव होऊन तो एक मताचा टक्का, कारण जवळजवळ 4% फरक आहे. कालचं जे मतदान आहे 65% आसपास झालेलं आहे आणि मागचं 61% होतं. हा जो मोठा फरक आहे, तो हा फरक या सगळ्या फॅक्टरमुळे आहे असं मला वाटतं. म्हणजे हा फरक जो आहे मतदानाचा, तर तुम्ही विषय काढला म्हणूनच हा प्रश्न विचारतो. मतदानाचा हा जो वाढीव टक्का आहे, त्याचा महायुतीलाच फायदा होईल की काही प्रमाणात महाविकास आघाडीला? कारण मतदान वाढल्यानंतर ते प्रस्थापितांच्या विरोधात जातं, असं एक समज आहे किंवा असं मानलं जातं. नाही, असं आपण म्हणजे मागच्या 2009 पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत आपण असं नक्की म्हणू शकत होतो की वाढीव मतदान हे बदलासाठी झालेलं आहे. परंतु 14 आणि 19 हे मतांचे जे आकडे आहेत, 14ला हे बदलासाठीच झालं होतं मतदान वाढीव, पण 19ला जे मतदान वाढलं ते म्हणजे कंटिन्युटीसाठी वाढलेलं होतं असं जाणवलं. त्यामुळे हा एक नवीन फॅक्टर याच्यामध्ये आहे की अँटी इन्कमन्सी नाही, प्रो इन्कमन्सी फॅक्टर हा यावेळेला काम करतोय का, हा एक म्हणजे यातला निकालामध्ये जो एक ज्याच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागेल असा हा मुद्दा आहे प्रो इन्कम्बन्सी फॅक्टरचा. आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, वाढीव मतदान हे नेहमीच नॅचरली पण वाढत असतं. म्हणजे युवा मतदार जे आलेले आहेत किंवा मतदारांची एकूण संख्या वाढली. पूर्वी जर 7 कोटी मतदार होते तर आता 9 कोटी आहेत, 9 कोटीपेक्षा अधिक आहेत. तर त्यामुळे तो जो वाढीव टक्का आहे तो देखील मतात उतरल्यामुळे ते वाढीव मतदान फुगलेलं दिसतं. हे जरी खरं असलं तरी देखील ज्या शहरी भागामध्ये आतापर्यंत 47, 45, 48% मतदान होत होतं, पुण्यामध्ये 50%च्या पुढे पहिल्यांदा क्रॉस झालेलं आहे. मुंबईमध्ये 55% उपनगरात झालं, शहरामध्ये 50%च्या आसपास गेलेलं आहे. गडचिरोलीमध्ये एरवी पण जास्त व्हायचं तिकडे, विदर्भामध्ये काही भागामध्ये 70%च्या पुढे व्हायचं, ते आता 80%च्या पुढे गेलं. म्हणजे हा जो एक मतदानचा वाढीव ओघ जो आहे हा मी मगाशी म्हटलं तसं त्या त्या उमेदवारावरती पण अवलंबून आहे. म्हणजे विजय वडेट्टीवार हा चांगलं काम करत असेल त्याच्या भागामध्ये किंवा काँग्रेसचा एखादा उमेदवार चांगलं काम करत असेल त्याच्याकडे वाढणारी मतं जाऊ शकतात. पण महायुतीच्या बाजूने जे काही प्रयत्न झालेले आपण बघितले त्यांनी देखील हा वाढीव टक्का असू शकतो आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर आता एक महायुतीला सकारात्मक वातावरण आहे असं दिसतंय, तर सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला पुन्हा म्हणजे खूप मेहनत करावी लागेल की सहज सोपी सत्तेचा मार्ग असेल? काय वाटतं? सरकार स्थापनेसाठी आपण म्हणतोय हा हा म्हणजे अपक्षांना घेणं किंवा अजून इतर काही पक्षांना सामावून घेणं, तर एक बघा, गरज मला असं लागेल. वाटतं की 150 यावेळेला म्हणजे याचे एक्झिट पोलचे अंदाज कुठे चुकू शकतील असं मला वाटतं. तर ते असं असेल की लोकांनी ठरवलं असेल, जर बदल करायचा असं जर लोकांच्या मनात असेल तर तो बदल ठामपणे होईल. महायुतीचे अगदीच कमी संख्या येईल आणि महाविकासची अधिक संख्या येईल. आणि जर कंटिन्युटी ठेवावी असं जर अशा दृष्टीने हे मतदान झालं असं असेल तर महायुतीला मोठ्या प्रमाणात अधिकच्या जागा येतील. त्यात कुठे अँबिग्युटीला वाव असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे जे काही सरकार स्थापन व्हायचं असेल ते पहिल्या 1-2 दिवसातच त्याचं क्लॅरिटी येऊन ते कामाला लागू शकतील असं मला वाटतं. म्हणजे एक क्लिअर ठाम निकाल मेजॉरिटी. ओके, क्लिअर मेजॉरिटी येईल असं, म्हणजे तसं क्लिअर फार मेजॉरिटी येईल. बरं, तिसरं असं एक हे आहे की या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये RSS म्हणजे भाजपचे नड्डा यांचं एक स्टेटमेंट आलं आणि RSSने आपल्या या ज्या प्रचारातून काढता पाय घेतला. विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी बरीच मध्यस्थी केली आणि RSS आता या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीने उतरला. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्याचा किती परिणाम झाला असेल? आणि दुसरा त्यालाच लागून एक प्रश्न आहे, आता मुख्यमंत्री पदात जर भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि मुख्यमंत्री पदाचा जो विचार होईल त्यात RSSचा किती हस्तक्षेप किंवा RSSचा काय श्रेय असेल का? भाजपच्या निर्णयामध्ये थेट सहभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असेल असं दिसत नाही. त्यांचे उच्च पदाधिकारी हे भाजपमध्ये ऑर्गनाइज सेक्रेटरी पदावरती असतात. त्यामुळे आतून त्यांचे जे निरोप देणं किंवा संदेश देणं हे जे काय असेल ते चालू असेल, पण थेट सहभाग आहे असं आपल्याला बाहेरच्या बाह्य पुराव्यावरनं म्हणता येणार नाही. परंतु त्यांचा सहभाग नक्कीच असेल आणि
या महायुतीच्या बाजूनं प्रचारात उतरणं किंवा बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत, मतदारसंघातलं जे मायक्रो प्लॅनिंग आहे, मायक्रो मॅनेजमेंट आहे, ते करणं, याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते, हे दिसत होतं प्रत्यक्षामध्ये. आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि जेव्हा जेव्हा ते कामात उतरतात तेव्हा मतदारांना बाहेर काढणं किंवा मतदारांचं प्रबोधन करणं, या ज्या दोन गोष्टीवरती ते काम करत असतात, ते काम यशस्वी झालेलं असेल असं दिसतं. मग आता महायुतीचं सरकार येईल मुख्यमंत्री तर पदाबाबतीत मला असं वाटतं की करतोय मुख्यमंत्री भारतीय कोण जनता होईल? पक्षा देवेंद्र फडणवीस भारतीय जनता की पक्षाने आतापर्यंत असं संकेत दिलेले होते की ज्याचा आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री. मागच्या वेळेला आपण 22 मध्ये बघितलं की तसं झालं नाही, उलट झालं. ज्याचे कमी आमदार होते त्याचा मुख्यमंत्री झाला. हेच चित्र परत कायम राहील का असं मला वाटत नाही. ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत या मोहिमेचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत होते, यशस्वीपणे केलं त्यांनी. सरकारमध्ये 5 वर्ष आणि विरोधामध्ये 2.5 वर्ष आणि पुन्हा सरकारमध्ये एक सपोर्टिंग रोल हा त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं पार पाडला. त्याचं एक कुठेतरी पक्षाने त्याची दखल नक्की घेतली जाईल आणि जर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि तो लगेच सरकारची रचना होईल असं असेल तर फडणवीस यांच्याकडे ती जबाबदारी येईल असं मला स्वतःला वाटतं. अच्छा, म्हणजे विनोद तावडे जे म्हणाले भारतीय की जनता पक्षाने आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये असं केलेलं आहे की जो अपेक्षित नेता आहे त्याच्या हाती न देता तिसराच एक व्यक्ती मागच्या 4थ्या-5व्या रांगेतला मंत्री हा पुढे आणलेला आहे. वेगळ्या ओबीसी समाजाचा माणूस पुढे आणलाय. अशा प्रकारची त्यांची कामाची पद्धत आतापर्यंत दिसलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ते काय करतात की महाराष्ट्राला अपवाद ठरवतात, हे आता बघावं लागेल आपल्याला. शेवटचा प्रश्न, अजित पवार कुठे असतील निवडणुकीनंतर? अजित म्हणजे पवार अजित हे पवार महायुतीत असतील तर काय त्यांचा रोल काय असेल किंवा त्यांची भूमिका काय असेल? महाराष्ट्रामध्ये आता जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 चा मोठा पक्ष असेल, त्याच्यानंतरचा क्रमांक 2 चा मोठा पक्ष काँग्रेस असेल, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचा असेल, त्याच्यानंतर अजित पवार किंवा शरद पवार यांच्यामध्ये थोडंसं मागे पुढे असू शकेल. उद्धव ठाकरेंचा पक्ष हा सगळ्यात खाली जाईल असं मला स्वतःला वाटतं, चित्र दिसतं तसं. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजित पवारांचा रोल या सरकारमध्ये नक्की असेल आणि ते उपमुख्यमंत्री तरी होतील. जरी ते बारामतीत जिंकतील का नाही असं वातावरण असलं तरी बारामतीमध्ये आतापर्यंत जे तिकडले पत्रकार जे सांगतायत, पुण्यातले पत्रकार जे बारामतीत जाऊन आले किंवा काम करतायत ते सांगतायत त्याप्रमाणे दादा जरी अडचणीत आहेत शरद पवारांच्यामुळे असं वाटत असलं तरी ते यशस्वी होतील बारामतीत. तसं झालं तर ते सरकारमध्ये नक्की असतील. धन्यवाद अनिकेतजी, आपण आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.